चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेस गटनेते पदावर आज अंतिम फैसला। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळाच्या निर्णयाकडे लक्ष। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक। पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। 20 जुलैला होणार फैसला। बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक होणार। मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्येच राहणार। भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेवर खडसेंचं स्पष्टीकरण। धाराशिवमध्ये भाजपाने ठाकरे गटाचा वाद पेटला। जिल्हा परिषद गेटसमोर गाड्या लावून अडवला रस्ता। गाड्या गेटसमोर लावल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ। राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीसांचा नवा विक्रम। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस तिसऱ्या स्थानी। शरद पवारांना मागे टाकलं। फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री। पद मिळवण्यापुरते खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते। माजी मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये उर्वरित 2.5 वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं। राष्ट्रवादी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरेंची मागणी। भीम पार्कवरून जालन्यामध्ये राजकारण तापलं। अर्जुन खोतकरांचा माजी आमदारांवर घणाघात। 130 कोटींच्या भीम पार्कला गोरंट्यालांचा विरोध। अर्जुन खोतकरांचा गंभीर आरोप। स्मार्ट कार्डसाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा। यवतमाळ बस स्थानकावरील गैरसोयींमुळे प्रवासी त्रस्त। जेजुरीजवळ 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू। ही घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद। रोहित पवारांकडून दुःख व्यक्त। मुंबई पालिकेकडे महिनाभरात खड्ड्यांच्या तब्बल 2642 तक्रारी। कुर्ला मानखुर्द गोवंडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था। ओबडधोबड कॉन्क्रीट रस्ते। ड्रेनेजच्या खचलेल्या झाकणांचा प्रश्न ऐरणीवर। जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेत 3 वारकऱ्यांचा मृत्यू। अपघातामध्ये 6 वारकरी गंभीर जखमी। भरधाव टेम्पोने वारकऱ्यांना दिली धडक। सोलापूरमधील उजनी धरण 50% भरलं। चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा। भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नान करता येणार। गोकुळच्या प्रारूप यादीकडे दूध संस्थांच्या नजरा। गोकुळ दूध संघाची प्रारूप यादी पुढच्या आठवड्यात। सध्या दुबार ठरावधारकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम संकटामध्ये। पावसाअभावी पेरण्या रखडल्या। 50 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस। बळीराजा चिंतेत। लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली। सुमारे 38% घट। पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी। दुचाकी स्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला। ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील प्रकार। 3 हात नाका परिसरातील बॅनर कोसळला। वाघाच्या भीतीनं बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये पडून पिता पुत्राचा मृत्यू। तर नागपूर जिल्ह्यातील देवलापार भागातील छवारी परिसरातील घटना। बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू। नवी मुंबईच्या उल्वे येथील प्रकार। काम करताना ग्रिलमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं मजुराचा मृत्यू। सुपरफास्ट असलेल्या रेल्वेची पॅन्ट्री व्यवस्था बंद। रेल्वेमध्ये प्रवाशांना पिण्याचं पाणी देखील मिळेना। जयपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रेनमधील प्रकार। रायगडच्या खालापूरमध्ये गर्भवतीला झोळीतून दवाखान्यामध्ये नेण्याची वेळ। रस्ते नसल्यानं गावकऱ्यांचे प्रचंड हाल। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। संविधानवादी आणि आंबेडकरवादी संघटनांचं हिंगोलीतील जवळा बाजारमध्ये आंदोलन। दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची सर्व पक्षीयांची मागणी। 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं लोकार्पण। रवी राणा नवनीत राणा यांची नवीन उड्डाणपुलावरून सवारी। वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार। गोकुळची दूध विक्री 1 लाख लिटरनं वाढली। बाजारपेठेत तुटवडा असल्यानं मुंबई पुण्यातून मागणी वाढली। ताज हॉटेलला बॉम्बनं उडून देण्याचा नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही। कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन। अमरावतीमध्ये युवक काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी।
बद्रीनाथ मंदिर देणगी चोरी प्रकरण एसआयटीनं 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. बुलढाण्याच्या शेगाव नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार, दुकान वाटपावरून शेगावात दबावात लॉटरी पद्धतीला विस्थापित दुकानदारांचा विरोध. कोल्हापूरच्या पावनखिंडच्या पाऊलखुणांवर 500 पेक्षा अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी वाटचाल, स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाला मानवंदना देण्यासाठी शिवभक्त मोहिमेत सहभागी. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाला 10 ड्रोन आणि 10 बोटींची प्रतीक्षा, राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला. हिंगोलीमध्ये भूकंपरोधक बांधकाम आणि इमारतींच्या सुरक्षेची तपासणी होणार, शाळा शासकीय कार्यालयांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नवी मुंबईमध्ये 4 दिवसांपूर्वी पडलेलं झाड जैसे तेच, वाहतुकीला अडथळा होत असूनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. बीडमध्ये जून महिन्यातील सरासरीच्या 90% पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या, 5 तालुक्यांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप, शेतातील कोवळी पिकं करपू लागली, खरीप पिकांवर मोठं संकट ओढावण्याची भीती. अमरावतीमधील सोयाबीनच्या बोगस बियाणांवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक, शेतकऱ्यांसोबत केवळ लबाडी सुरू असल्याची यशोमती ठाकूर यांची टीका. वाशीमध्ये शेतकऱ्यांच्या समोर बोगस बियाणांचा प्रश्न, पेरणीनंतरही सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. वाशीमधील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण, कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2,500 रुपयांपर्यंत भाव. यवतमाळमध्ये 1 महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.